नमस्कार, माझं नाव सुजय वालकर, मी कर्जतवरून आलो आहे आणि आपल्यासमोर विषय सादर करत आहे माझा महाराष्ट्र 2035. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य म्हणून आपल्या सर्वांना ज्ञात आहे. देशामधील एक विकसित राज्य म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आहे. परंतु 2035 रोजी महाराष्ट्र राज्याला 75 वर्ष पूर्ण होताना माझा महाराष्ट्र नक्की कुठे असणार आहे? माझ्या महाराष्ट्रामध्ये राजकीय स्थिरता असणार आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. एक टॉप म्हणजे 12 वर्षाचा कालावधी आता फक्त शिल्लक राहिलेला आहे आणि महाराष्ट्रासमोर अनेक असे प्रश्न आहेत. म्हणजे तळ कोकणामध्ये असणाऱ्या जी रिफायनरीचा प्रश्न असू द्या किंवा सह्याद्रीमधील बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेचा प्रश्न असू द्या किंवा माझ्या विदर्भामधील वेगवेगळ्या खनिजांचा प्रश्न असू द्या, त्यावरती कोणच बोलत नाहीये. म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या औद्योगिक ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या महाराष्ट्राला सोडून दुसऱ्याच राज्यांमध्ये जात आहेत. त्यासाठी आपण काय प्रयत्न करत आहोत? तर महाराष्ट्र @75 म्हणजे 2035 ला महाराष्ट्र राज्य एक सर्वसमावेशक शाश्वत विकास झालेलं राज्य हे पाहण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? तर सर्वप्रथम आपल्या राज्याचे जे बलस्थान आहे म्हणजे आपल्या राज्यातील औद्योगिक क्षेत्र, जे आपल्या मुंबई महानगर क्षेत्रामध्ये असू द्या किंवा पुणे महानगर क्षेत्रातील असू द्या, नाशिक महानगर क्षेत्रातील असू द्या किंवा नागपूर महानगर क्षेत्रातील असू द्या, त्या 4 केंद्रांमध्ये आपले औद्योगिक क्षेत्र हे प्रामुख्याने केंद्रित झालेले आहे. परंतु यांचं केंद्रीकरण आपल्याला योग्य असे नाहीये. कारण की का सर्व देशातील वेगवेगळ्या राज्यातील लोक हे याच 4 शहरांमध्ये प्रामुख्याने मुंबईमध्ये येत आहेत. या स्थलांतरामुळे आपल्या देशातील आपला जो मराठी माणूस आहे त्याच्यावरती काहीतरी परिणाम होत आहे. कारण की का आपल्यातील जे योग्य तरुण आहेत त्यांना तिथे नोकरी आहे, रोजगार आहे ते प्राप्त होत नाही. पण यासाठी आपण काय करू शकतो? तर महाराष्ट्रातील तळागाळातील जो समाज आहे, तळागाळातील जो युवक आहे त्याला त्याच्या शहरामध्ये योग्य अशा शहरांचा विकास जर आपण करू शकलो, मग आता आपल्या सर्वांना माहित आहे तळ कोकणातील रत्नागिरी हा शहर आहे, त्याचा जर आपण विकास करू शकलो तर आपल्या रत्नागिरीतील तळ कोकणातील सिंधुदुर्गामधील जो तरुण मुंबईमध्ये प्रवास करून येत आहे त्याला त्याच्याच गावाच्या ठिकाणी योग्य प्रकारच्या रोजगाराची संधी प्राप्त होऊ शकते. तसेच जर आपल्याला खानदेश आहे तिथे जर जळगावचा जर योग्य प्रकारे विकास करू शकलो आपण, म्हणजे एक औद्योगिक शहर म्हणून जर आपण त्याला योग्य प्रकारे विकास करू शकलो तर तेथील तरुण आपल्या इथे मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये येणार नाही. महाराष्ट्राचं 2010 पासून हे लोकसंख्या लाभांशाच्या क्रमामध्ये आहे. त्यामुळे आपल्या इथे क्रियाशील लोकसंख्या सर्वाधिक असल्यामुळे आपल्या देशातील जे क्रियाशील लोकसंख्येचा लाभांश हा आपल्या राज्याला सर्वाधिक असल्यामुळे आपल्या देशामध्ये महाराष्ट्र हे सर्वात विकासाच्या दृष्टीने सर्वात पुढे जाण्यासाठी योग्य ते पावलं आपण घेऊ शकतो. मग त्यासाठी आपल्या तरुणांना जे आवश्यक रोजगाराच्या संदर्भातील जे स्किल शिक्षण आहे म्हणजे तांत्रिक शिक्षण असू द्या किंवा IT इंडस्ट्रीज असू द्या, यांचं शिक्षण आपण आपल्या देशाच्या किंवा राज्य सरकारने कसं देता येईल यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावरती एक औद्योगिक विद्यापीठ, एक मेडिकल विद्यापीठ, एक शैक्षणिक विद्यापीठ हे जर आपण निर्माण करू शकलो तर आपल्यातील जे तरुण आहेत, जे योग्य बुद्धिमत्ता असणारे व्यक्ती आहेत त्यांना योग्य प्रकारचं ज्ञान त्यांच्या शहरामध्ये त्यांच्या जिल्ह्यामध्ये प्राप्त होऊ शकतो. आपल्याला सर्वांना माहित आहे यासाठी आपण काय करू शकतो? तर आपण एक सामान्य माणूस म्हणून काहीही करू शकत नाही. आपल्याला एखाद्या राजकीय पक्षाशी संलग्न किंवा राजकीय पक्षाला विश्वास देऊन त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपल्याला त्यांना मतदान देऊन त्यांना एक हाती सत्ता देणं गरजेचं आहे. कारण की का राजकीय स्थिरता ही खूप महत्वाची असते. जर आपल्या देशात किंवा आपल्या राज्यामध्ये जर राजकीय स्थिरता नसेल तर आपल्या राज्याचा विकास कुठेतरी मागे पडू शकतो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे जे HDI आहे त्यामध्ये महाराष्ट्र जरी व्हेरी हाय या कॅटेगरीमध्ये येत असून 7.8 आपला HDI आहे, जे एक म्हणजे सर्वात हायएस्ट 1 असतो पूर्ण 1 आणि आपला 0.78 आहे. म्हणजे आपण व्हेरी हाय या कॅटेगरीमध्ये येतो. परंतु हा सर्वात जास्त म्हणजे 9.9 म्हणजे 0.99 कसा करता येईल यासाठी आपल्या जे सर्वसामान्य व्यक्तींमध्ये जे डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे त्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत आपल्या सर्वांना माहित आहे की आपण कुठलेही रस्ते बनवतो, कुठलेही
ज्या काही सुविधा आहेत त्या करतो, परंतु आपण लोकांना किती सामावून घेतो हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मग आपल्या जी शिवसेना आहे ती लोकांमध्ये काम करते, लोकांमधून त्यांचा जो प्रतिसाद आहे तो घेते आणि त्यातून ते पॉलिसी बनवतात. आणि त्यामुळेच हे सर्वात महत्वाचं आहे की लोकांना काय पाहिजे हे जर त्यांना आपल्याला समजू शकलं तर आपला जो 2035 पर्यंतचा जो महाराष्ट्र आहे तो एक जगाचं नेतृत्व करू शकतो. कारण की का महाराष्ट्र हे आपल्या देशामधील वेगवेगळ्या राज्याची तुलना करण्यासाठी योग्य नाही. आपल्या महाराष्ट्राची तुलना ही जगातील वेगवेगळ्या देशांची करणं आवश्यक आहे. कारण की महाराष्ट्राची जी क्षमता आहे ती जर आपण समजू शकलो, महाराष्ट्रातील मराठी माणसाची जी क्षमता आहे, मग आपला मराठी माणूस कुठल्या क्षेत्रात कमी नाही, आपला मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. फक्त एक गोष्ट आहे की आपल्याला जी संधी आहे ती योग्य प्रकारे मिळत नाही. मग ती संधी आपल्याला कशी निर्माण करता येईल, मग यासाठी आता आपल्या समोर फक्त 12 वर्षांचा कालावधी आहे. म्हणजे महाराष्ट्र हे 75 वर्ष आता पूर्ण होणारच आहे. महाराष्ट्र @60 म्हणजे महाराष्ट्राला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा नक्की आपला महाराष्ट्र कुठे असला पाहिजे यासाठीच आपण विचार करणं अत्यावश्यक आहे. 2035 पर्यंत आपण निश्चितपणेच देशातील एक अग्रगण्य राज्य म्हणून आपण निश्चितपणे नावाला येऊ याची मला खात्री आहे. कारण की आपला जो तरुण वर्ग आहे हा एक जागरूक नागरिक झालेला आहे. आपल्या तरुणांना सर्वांकडे एक मोबाईल स्मार्टफोन आहे, त्यामध्ये प्रत्येकाला माहित आहे. जरी कोणी वृत्तपत्रामध्ये जरी कुठल्या बातम्या आल्या नाही तरी प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवरती, प्रत्येकाच्या इंस्टाग्राम पेजवरती, फेसबुक पेजवरती प्रत्येकाला माहित असते की आपल्या देशामध्ये काय परिस्थिती आहे, आपल्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे. आणि आपल्या राज्याची परिस्थिती जर बदलायची असेल तर त्याची जी महत्वाची भूमिका आहे ती आपल्या तरुणांवरतीच आहे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्याला जे जमू शकतं, म्हणजे आपल्याला आता सर्वांना जे माहिती आहे, जे तरुण आहेत त्यांनी शिक्षण योग्य प्रकारे घेतलं तर एक एंटरप्रेन्युअर बनू शकतो. आणि एंटरप्रेन्युअरशिप ही खरं गरजेची आहे. कारण का आता रोजगार मागण्याचा नाही तर रोजगार आपण नोकऱ्या देण्याचा काळ आला पाहिजे. आणि त्यासाठी आपण महाराष्ट्र @35 ला बघताना हे विजन करत आहे की महाराष्ट्र हे सर्वसमावेशक शाश्वत विकास झालेलं आणि कोकणापासून ते विदर्भापर्यंत, म्हणजे आपलं महाराष्ट्राचं प्रामुख्याने आपण जर विकास पाहिला तर एक पश्चिम महाराष्ट्र जो क्षेत्र आहे त्यामध्ये जे काही शुगरकेन फॅक्टरीज आहेत म्हणजे साखर कारखाने आहेत, या क्षेत्रामध्येच महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्राचं राजकारण किंवा महाराष्ट्राचा जो काही औद्योगिक क्षेत्र आहे हे यापुरता मर्यादित आहे. परंतु महाराष्ट्रात जर सर्वसमावेशक विकास जर करायचा असेल तर आपल्याला आपल्या राज्यातील कोणताही जो भाग आहे किंवा आपलं जे तळ कोकणाकडे सदैव आपण दुर्लक्ष करत राहिलो त्याकडे आपल्याला विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर माझा विदर्भ असू द्या, म्हणजे गडचिरोली सारखा जो जिल्हा आहे किंवा चंद्रपूर सारखा जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये जे आवश्यक असणारे जे खनिज आहे ते आपल्या दख्खनच्या पठारावरती सर्वाधिक तिकडे सापडतात. मग ते जर आपण बाहेर काढले आणि ते जर आपण इंडस्ट्रीजला दिले तर आपल्या राज्याचा विकास करणं कितीतरी सोपं आहे. त्याचबरोबर आपल्या राज्यामध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या नद्या आहेत, मग कृष्णा, कोयना आणि गोदावरी या एवढ्याच नद्या नाही तर आपल्या इथे वैनगंगा, पैनगंगा यासारख्या विदर्भातील नद्या आहेत. त्याचबरोबर आपल्या दक्षिण कोकणातील वेगवेगळ्या नद्या आहेत. या नद्यांचा जर आपण योग्य प्रकारे पाण्याचा वापर करून जर वीज निर्मिती करू शकलो आणि इंडस्ट्रीजला जर योग्य प्रकारे कमी दरामध्ये जर वीज देऊ शकलो तर इंडस्ट्रीज आपल्या राज्यामध्ये टिकून राहतील. यासाठी एक सक्षम नेतृत्वाची गरज आहे आणि हे सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितच आपल्याला मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि रजा घेतो. धन्यवाद.